नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराजांची भव्यता, दिव्यता, श्रेष्ठता, महानता याचं जे काही सर्वश्रेष्ठ आहे ते कशावरून ठरते, तर जे काही जन्मोजन्मी स्वामींचा आपल्याला आधार मिळालेला आहे, असे हे जन्मोजन्मी साथ देणारे श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व प्रकारच्या योनीतील जे काही पशु पक्षी जीवजंतू आहेत त्यांना निरंतर आधार देत असतात। आणि स्वामींचं जे काही मंत्र आहे किंवा स्वामींचं जे काही ब्रीदवाक्य आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे सर्व प्रकारच्या योनीतील पशु पक्षींना स्वामींचा जेव्हा सहवास मिळालेला आहे त्याचा प्रत्यय नक्कीच आलेला आहे। मग हे जे काही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासन स्वामींनी दिलं आहे, त्या आश्वासनानुसार, त्या अभिवचनानुसार मानव, पशु पक्षी, जीव जंतू या सर्वांनाच कमालीचा आधार मिळालेला आहे किंवा तो आधार लाभत असतो। मग स्वामींनी हजारो प्रकारच्या लीला केलेल्या आहेत। लीला करून 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 स्वामींनी या मानव जीवनाचं किंवा जे पशु पक्षी स्वामींच्या सानिध्यात होते त्यांचं कल्याण केलं आहे। मग याचा प्रत्यय जो आहे, स्वामींनी ज्या हजारो लीला केल्या आहेत त्याचा प्रत्यय जन्मोजन्मी जे काही पशु पक्षी आहेत यांना दिलेला आहे। पण केव्हा? जेव्हा स्वामींच्या ते सानिध्यात होते तेव्हा। आणि आपल्यालाही प्रत्यय येऊ शकतो, पण केव्हा? आपण जर स्वामींना गुरु मानला आहे तर सबसे बड़ा गुरु गुरु से बड़ा गुरु का ध्यास, म्हणजे गुरुपेक्षाही गुरुचा ध्यास हा मोठा असतो। म्हणून सतत जर आपण आपल्या मनामध्ये, आपल्या परिसरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुणगान गायलं, स्वामी महाराजांच्या लीलांचं वाचन केलं, लोकांना स्वामी सेवेकरी बनवलं, तरच आपल्याला या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या ब्रीदवाक्याचा प्रत्यय येईल। आणि जे काही प्रत्यय आला म्हणजे समजून जायचं की स्वामी आपल्याला पाठीशी आहेत। स्वामी समर्थ महाराजांचे जे दिव्य चरित्र आहे त्या चरित्रामध्ये स्वामी महाराजांनी अनेक पशु पक्षींना आधार दिला आहे। आणि त्या दिव्य चरित्रात आपण जर वाचन केलं तर महाराजांची कृपा त्यांना लाभली आहे। मग या मुक्या प्राण्यांचं, या पशु पक्ष्यांचं केवढे मोठे भाग्य की त्यांना स्वामींचा सहवास लाभला, स्वामींचा जे काही आधार आहे तो लाभला। आणि त्यांचं किती मागच्या जन्माचं पुण्य असेल की त्यांना स्वामींसारखे गुरु मिळाले आणि जे मोक्षापर्यंत नेणारे स्वामी महाराज भेटले। मग असे हे जे काही पशु पक्षी आहेत या पशु पक्ष्यांना फक्त स्वामींनी अक्कलकोटमध्ये आल्यावरच त्यांचा उद्धार केला का? नाही, तर अगदी हिमालयात जेव्हा स्वामी वास्तव्याला गेले होते तेव्हापासून ते भारतवर्षात भ्रमण करीपर्यंत आणि शेवटी अक्कलकोटला येईपर्यंत आणि अक्कलकोटला देह सोडण्यापर्यंत त्यांनी या मुक्या प्राण्यांना, या पशु पक्ष्यांना जीवदान दिले, त्यांना लीला दाखवून त्यांना आधार दिला। मग अशा या अनेक प्राणीमात्रांना, मुक्या प्राण्यांना महाराजांचे जे काही दिव्य प्रेम आहे, दिव्य स्पर्श आहे आणि दिव्य आधार आहे तो लाभला होता। मग अशा या पशु पक्ष्यांना सुद्धा स्वामी महाराजांनी आपले केले होते, आपलेसे केले होते। त्यांना जवळ करून त्यांचं जे काही दुःख आहे, त्यांना जो कोणी त्रास द्यायचा त्यांना शिक्षा करायची आणि या पशु पक्ष्यांचा सुद्धा स्वामी महाराजांनी उद्धार केला। हरिण असो, वाघ असो, गाढव, कुत्रा, मांजर, बैल, गाय, म्हैस, कोल्हा, उंट, हत्ती, जेही काही प्राणी असतील, छोट्यातल्या छोट्या प्राण्यापासून तर मोठ्या प्राण्यापर्यंत स्वामी महाराजांनी त्यांच्या पूर्वसुकृताच्या भक्तीनुसार, म्हणजे हे जे काही प्रेम मिळतं, एखाद्या देवाचं आपल्याला प्रेम मिळतं किंवा आपल्याला जे काही आपली या जन्मामध्ये प्रगती होते फक्त ह्याच जन्माची असते का? तर नाही।
जे काही आपले मागील जन्म होऊन गेले त्या जन्मामध्ये जर आपण पुण्य केले असतील, पुण्याचा आपला साठा बाकी असेल, तर आपल्याला ह्या जन्मात जे काही आपल्याला भेटतं ते सहजासहजी मिळून जातं. मग जर आपल्या पुण्याचाच साठा नसेल तर ह्या जन्मात आपण कितीही पाय आपटले तरी आपल्याला ती गोष्ट सहजासहजी मिळत नाही. मग त्यासाठी आपण जी देवाची भक्ती करतो ते करतो. आपल्याला वाटतं की मी एवढं देवाचं करूनसुद्धा मला हे देव फळ का देत नाही किंवा काही साक्षात्कार का दाखवत नाही. आपले जे काही पापाचा साठा असतो तो जास्त असतो. मग तो कमी होईपर्यंत जर आपलं हे जीवन संपलं तर मग आपल्याला या जीवनाचा जो पुण्याचा साठा आहे तो आपल्या पुढील जन्मात कामात येतो. मग आपण देवाची भक्ती करणं सोडलं नाही पाहिजे. आपलं जो पुण्याचा साठा आहे तो वाढवत जाऊन आपल्या मनाला एक प्रकारे सांगून ठेवायचे की आपलं जे काही हा त्रास आहे तो ह्याच जन्माचा नसून आपण जर मागील जन्मात कोणाला त्रास दिला असेल, आपलं जे काही कोणाकडून राहून गेलं असेल तर त्याचा जर आपल्याला ह्या जन्मात त्रास होत असेल तर असा विचार करून आपण आपले हे जीवन जगत राहायचं आणि कोणत्याही वाईट विचार न करता ह्या जीवनाचा आपण आनंद घेतला पाहिजे. कारण हा जो मनुष्य जन्म आहे तो 84 लाख वर्षानंतर आपल्याला मिळत असतो. मग या एवढ्या 84 लाख योनी आपल्याला काटून हा मानव जन्म मिळतो, तर मग त्याचं सार्थक आपण का करायला नको. जर देव आपले जे स्वामी महाराज आहेत ते पशुपक्ष्यांचा सुद्धा उद्धार करतात, त्यांना आपला दिव्य स्पर्श दिव्य जाणीव करून देतात आणि त्यांना माणसांप्रमाणे प्रेम देऊन आपलंसं करून त्यांना मोक्षाला नेतात. असे हे जे प्राणी पक्षी आहेत त्यांना जर देवाची कृपा लाभू शकते तर आपण तर मानव आहोत. आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे. मग त्या बुद्धीचा वापर करून आपण जर आपल्या मनाला समजवलं की नाही, आपण कितीही भक्ती केली आणि जरी आपल्याला काही फळ मिळत नसेल तर मग आपलं काहीतरी पुण्य कमी असेल म्हणून आपल्याला ह्या गोष्टींचा त्रास होतो असं मनाला समजून आपण जर श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे दिव्य चरित्र कोणतंही चरित्र असो ते जर वाचन केलं तर त्याच्यात आपल्याला नक्कीच दिसेल की स्वामी महाराजांचे जे मुके प्राणी आहेत, पशुपक्षी आहेत, जीवजंतू आहेत त्यांच्यावर किती प्रेम होते. त्यांना प्रेम लावून त्यांना आपलंसं करून त्यांनी मोक्षाला नेलं होतं. मग अशा या पशुपक्ष्यांचा जर स्वामी महाराज उद्धार करतील तर मग आपण तर मानव आहोत, आपल्याला बुद्धी दिलेली आहे. मग आपण बुद्धीचा वापर करून जर आपण एखाद्या देवाची भक्ती केली, आपल्या गुरूंचा ध्यास घेतला तर नक्कीच स्वामी महाराज आपल्या पाठीशी हे असतीलच. फक्त आपल्या मनात पाहिजे संयम आणि आत्मविश्वास. हे जर असेल आणि संयम असेल, आत्मविश्वास असेल, सबर करण्याची जर आपल्यामध्ये हिंमत असेल तर नक्कीच आपण हा जो भवसागर आहे तो तर तरून जाऊ आणि या मानव जन्माचं सुद्धा कल्याण करून घेऊ. मग माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.